तिकडे बांगलादेश प्रकरणी थोड्याच वेळात संसदेत सर्वपक्षीय बैठक होईल। अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सरकारने ही सर्वपक्षीय बैठक बोलावले। या महत्त्वाच्या बैठकीला सर्वच पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित राहतील। बैठकीनंतर बांगलादेशच्या बद्दल आणि सध्याच्या परिस्थितीवर सरकार सभागृहात एक निवेदन सुद्धा सादर करेल। जोपर्यंत शेख हसीना यांना दुसऱ्या देशात औपचारिक शरण मिळत नाही तोपर्यंत त्या भारतात राहणार असल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव दाखल केला आहे। बांगलादेशातील राजकीय संकट या संदर्भात हा स्थगन प्रस्ताव आहे। बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतावर होणारा परिणाम यावर चर्चेची मागणी करण्यात आली आहे। थेट दिल्लीला जाऊयात। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रशांत, बांगलादेशाच्या संदर्भातून दिल्लीत काय काय होतंय? महत्त्वाचं म्हणजे काल बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या दिल्लीत दाखल झाल्या। त्या दिल्ली म्हणजे हिंडन एअरबेसवरती सध्या त्या आहेत। तिथे काल त्यांची अजित डोवाल जे पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार आहे त्यांच्यासोबत त्यांची भेट झाली, त्यानंतर तिथे थांबलेले आहे। त्यानंतर आज सकाळी माहिती आलेली आहे की केंद्र सरकारने आपली भूमिका जाहीर केलेली आहे की बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना दुसऱ्या देशात जोपर्यंत शरण मिळत नाही तोपर्यंत त्या भारतात राहू शकतात। बांगलादेशच्या ज्या माजी पंतप्रधान शेख हसीना आहेत त्यांचा प्रयत्न आहे की लंडनमध्ये त्यांना शरण मिळावी, इंग्लंडमध्ये त्याला शरण मिळावी। याच पार्श्वभूमीवरती आज संसदेचं अधिवेशन एकीकडे सुरू असताना त्याच मुद्द्यावरती सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये सर्व पक्षाचे नेते उपस्थित राहत आहेत। बरोबर 10 वाजता ह्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या संदर्भात केंद्र सरकार आणि भारताची काय भूमिका आहे यावरती एकमताने एक ठराव होईल आणि त्या ठरावाची माहिती संसदेत दिली जाईल। दुसरीकडे जर बघितलं आपण बांगलादेशामध्ये अजूनही आंदोलन सुरूच आहे आणि तिथल्या ज्या विद्यार्थी संघटनांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही तिथे अजूनही आंदोलन सुरू ठेवणार आहे। दरम्यानच्या काळामध्ये भारतामध्ये दुसऱ्या कुठली परिस्थिती उद्भवू नये यासाठी चारही बांगलादेशच्या सीमा ज्या एक आसाममध्ये आहे, त्रिपुरामध्ये आहे, मेघालयमध्ये आहे आणि पश्चिम बंगालमध्ये अशा चारही सीमा बंद करण्यात आलेल्या आहे। बीएसएफचे सुरक्षा सल्लागार, महासंचालक आणि सुरक्षा सल्लागार जे आहेत ते आज पुन्हा एकदा या संपूर्ण चारही सीमांचा दौरा करणार असल्याची माहिती मिळते। याचाच अर्थ असा होतो की भारत सरकार संपूर्णपणे शेख हसीना यांच्या पाठीशी आहे, कारण की शेख हसीना आणि भारत सरकारची या संदर्भात अनेकदा या संदर्भात बैठक झालेली आहे। दुसरीकडे रेल्वेच्या जे भारत आणि बांगलादेश दरम्यान रेल्वे होते ते देखील बंद करण्यात आलेली आहे। सध्या आपत्कालीन परिस्थिती आहे, बांगलादेशमध्ये एक संपूर्ण कर्फ्यू आहे, पण भारतामध्ये याचे विपरीत परिणाम होऊ नये यासाठी भारत सरकार सर्व ते प्रयत्न करीत आहे आणि त्याचमुळे भारत सरकार बांगलादेशच्या बॉर्डरवर सुरक्षा व्यवस्था वाढवली असं म्हटलंय। त्या दृष्टीने आणखीन काय काय उपाययोजना करण्यात येत आहेत किंवा याचे आणखीन काय काय परिणाम आशिया खंडात असू शकतात? आणि मिलिंद जर बघितलं तर भारताच्या वतीनं ज्या चारही सीमा आहे इथे बीएसएफ कडे ही जबाबदारी आहे सीमा सुरक्षा दलाकडे की ते या सीमा सुरक्षित ठेवतील। त्यामुळे आणि आता या भागात जर बघितलं त्या चारही सीमांवरती आवागमन बंद करण्यात आलेलं आहे आणि सोबतच इथे स्पष्ट करण्यात आलं की बांगलादेशातून येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला इथे प्रवेश देण्यात येणार नाही। यापूर्वी भारत सरकारच्या वतीनं म्हणजे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं बांगलादेशात अडकून पडलेले भारतीय आहेत त्यांना युद्धस्तरावरती भारतात आणण्यात आलं होतं। आता या चारही सीमांवरती सुरक्षा व्यवस्था जी आहे कडेकोट्ट करण्यात आलेली आहे। सीमा सुरक्षा दलांच्या सैनिकांची ज्या सुट्ट्या होत्या त्या सर्व सुट्ट्या रद्द करून त्यांना आपल्या कार्यावरती हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दुसरीकडे सीमा सुरक्षा दलाचे सर्व ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सर, भारताचे आणि बांगलादेशचे जुने संबंध आहेत, म्हणजे एका प्रकारे बांगलादेशचा निर्माता आहे भारत। गेल्या काही काळात भारताचे बांगलादेश सोबत संबंध जे आहेत ते पाहता असं जाहीर करण्यात आलं की जोपर्यंत अन्य देश औपचारिक शरणागती देत नाही तोपर्यंत शेख हसीना इथे राहतील। याचा अर्थ नेमका काय समजायचा? आपण अगदी योग्य बोललात की भारत आणि बांगलादेश यांचे संबंध
हे गेल्या अनेक दशकांपासून आहे. बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारताची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेख हसीनाच्या 2009 पासून 15 वर्ष बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. त्यांचा आवामी लीगचं जे सरकार आहे त्यांच्याबरोबर भारताचे संबंध इतके घनिष्ठ होते की त्या भारताच्या बांगलादेशातल्या प्रतिनिधी म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांच्या काळामध्ये अनेक महत्त्वपूर्ण करार भारत आणि बांगलादेशमध्ये झालेले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जो त्यांच्यावरती एक पद्धतीचा आरोप पण केला जायचा की त्या प्रो हिंदू आहेत, त्या प्रो इंडिया आहेत. आणि इथपर्यंत त्यांचं होतं की भारतच संपूर्णपणे बांगलादेशची सत्तासूत्र त्यांच्या माध्यमातून चालवतो. इतके जर त्यांचे घनिष्ठ संबंध होते तर आपला ज्या वेळेला हा सगळा क्रायसिस चाललेला होता, ज्या रविवार नंतर म्हणजे विशेष करून काल ज्या सगळ्या घडामोडी घडत होत्या, तेव्हा आपल्या जो तिथलं कॉन्सुलेट आहे, आपली जी एम्बसी आहे ढाकामधली, त्यांच्याकडनं विशेष करून आपला कॉन्स्युलर ऍक्सेस दिला गेला आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट करून त्यांना भारतामध्ये आणलेला आहे. आता भारतातून त्या पुढे कुठे जाणार, कारण हा जो त्यांचा संघर्ष बांगलादेश इतक्या लवकर हा निवळणार नाहीये. आणि हा इतक्या लवकर न निवळल्या असल्यामुळे त्याला वेळ लागणार आहे. आणि म्हणून तोपर्यंत डिसाईड करण्यासाठी त्या भारतात राहतील, मात्र त्या दिल्लीमध्ये नसतील. हे गोष्ट क्लिअर आहे. आणि या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरनं अनेक महत्वाच्या चर्चा चालू आहेत. पण जर त्यांनी इच्छा व्यक्त केली तर त्या भारतामध्ये देखील राहू शकतात. मात्र भारताला भविष्यातले बांगलादेश आणि भारत यांच्यातले संबंधाकडे भारताची शक्यतो धोरण असं आहे की कोणत्याही शेजारी देशांच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. मात्र आपल्याकडे यापूर्वी दलाई लामांचं उदाहरण आहे. त्यामुळे ते आपल्याकडे आले आणि आपल्याकडे त्यांनी शरणागती पत्कारली आणि ते आपल्याकडेच आतापर्यंत आहेत. त्यामुळे असं नाहीये की भारताने यापूर्वी हा प्रकार केलेला नाहीये. मात्र आता ही समीकरणं कशा पद्धतीने बदलतात या संदर्भात पुढच्या काही तासांमध्ये या गोष्टी निश्चित होतील. देवळणकर सर, भारतासारखीच बहुपक्षीय पद्धत बांगलादेशात आहे. आत्ताची सगळी स्थिती पाहता नजीकच्या काळात म्हणजे पुढच्या एक 15 दिवसात इथे पुन्हा एकदा लोकशाही पुनर्स्थापित होईल असं वाटतं का? त्याचे पर्याय काय तुम्हाला दिसत आहेत? कारण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युनूस यांचं नाव सध्या चर्चेत आहे. की आता यासाठी हे थोडंसं अवघड वाटतं आहे की आता इंटरिम गव्हर्नमेंट जे आहे ते जरी यांनी सजेस्ट केलेलं असलं, सध्याचे त्यांचे जे वकार जमान म्हणून त्यांचे लष्कर प्रमुख आहेत, त्यांनी एक इंटरिम गव्हर्नमेंट आहे, 10-12 जणांची नावं यामध्ये पुढे येतात. पण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं, मी आपलं लक्ष थोडंसं इतिहासाकडे वळू इच्छितो. आणि ते म्हणजे 2005 ते 2008 या दरम्यानमध्ये, रादर 2007 पर्यंत या काळामध्ये बांगलादेशमध्ये त्यावेळेसचे जे लष्कर प्रमुख होते त्यांनी त्यांच्या घटनेमध्ये एक तरतूद आहे. ती घटनेची तरतूद अशी आहे की ज्या वेळेला अशा प्रकारचा क्रायसिस होतो त्यावेळेला एक केअरटेकर गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश केलं जातं आणि केअरटेकर गव्हर्नमेंटनी 3 महिन्यांमध्ये निवडणुका घेणं हे अपेक्षित असतं. आणि अशा प्रकारची त्यांच्याकडे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन पण आहे. त्यामुळे 3 महिन्यांमध्ये निवडणुका घ्याव्या लागतील, तोपर्यंत हे केअरटेकर गव्हर्नमेंट काम पाहिल. मात्र मुद्दा असा आहे की शेख हसीनांनी घटना दुरुस्ती केली आणि हा क्लॉज काढून टाकला. तो यासाठी काढून टाकला की मागच्या इलेक्शन ज्या झाल्या त्यांची इच्छा होती की त्यांचं गव्हर्नमेंट असतानाच ते इलेक्शन व्हाव्या, केअरटेकरचं आधिपत्याखाली ते इलेक्शन होऊ नयेत. त्यामुळे आता मुद्दा असा आहे की हे जे लष्कर प्रमुख आहेत यांनी जर हा अवधी वाढवण्याचा प्रयत्न केला, ऑलरेडी घटना दुरुस्ती झालेली आहे, त्यामुळे किती काळ हे केअरटेकर गव्हर्नमेंट राहील हे सांगता येत नाही. त्यामुळे आज एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आपल्याला बघावं लागेल की कशा पद्धतीच्या घडामोडी येत्या काळामध्ये घडत आहेत. बरं, आणखीन एक मुद्दा, गेल्या काही काळात बांगलादेशात हिंदूंवरचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले होते. यामध्ये एका अँगलची अशीही चर्चा गेल्या काही काळात आहे की बांगलादेशमध्ये अँटी इंडिया मूवमेंट मोठ्या प्रमाणात होते किंवा बांगलादेशातल्या एका मोठ्या वर्गाला प्रो भारत बांगलादेशचा असणं पसंत नाही. हा मुद्दा सुद्धा या सगळ्या शेख हसीना विरोधातल्या आंदोलनात कुठला तरी अंतर्गत मुद्दा आहे, रिझर्वेशनच्या व्यतिरिक्त किंवा रिझर्वेशनच्या मागचा? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि हाच मुद्दा कारण त्या प्रो इंडिया प्रो हिंदू आहेत अशा पद्धतीने, किंबहुना आता या आंदोलनादरम्यान अनेकदा काली माताच्या रूपाने त्यांना दाखवलं गेलेलं आहे. एवढंच नाही तर दुर्गा पूजेच्या वेळेला त्यांचं जे स्टेटमेंट होतं की तुमचा धर्म कोणता का असेना, मात्र ज्या सगळ्या प्रथा परंपरा आहेत ह्या सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं, आपल्या धार्मिक गोष्टी ज्या कंटिन्यू ठेवत इतर धर्मांचा त्यांनी आदर करावा. त्यामुळे त्यांच्या काळामध्ये अल्पसंख्याक हिंदूंवरचे हल्ले, मंदिरांवरचे हल्ले हे कमी झालेले होते.
त्यामुळे त्या अत्यंत स्ट्रॉंगली प्रो हिंदू म्हणून त्या तिथं प्रसिद्ध होत्या. आणि त्यांचं त्यामुळे हे जे आंदोलन झालं त्यामध्ये जे जमाते इस्लामी सारखे जे तिथले कट्टरतावादी पक्ष आहेत त्यांनी जे स्टँड घेतले आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांना भारताची तिथले प्रतिनिधी किंवा प्रो हिंदू म्हणून प्रोजेक्ट केलं गेलं. आणि त्यामुळे आता त्या वातावरणाला आणखीन एक वेगळा रंग लागला. म्हणून जसं आरक्षणाचे मुद्दे आहेत, बेरोजगारीचे मुद्दे आहेत, तसं शेख हसीनांचा प्रो इंडिया स्टँड, प्रो हिंदू स्टँड हा देखील महत्वाचा आहे. आणि आपल्याकडे हे जे गेल्या 1 महिन्यामधले आंदोलन झाले त्यामध्ये काही मंदिरांवरती हल्ले झालेले आहेत, काही हिंदूंवरती हल्ले झालेत, काही हत्या पण झालेल्या आहेत. त्यामुळे मला चिंता आणि भीती याची वाटते आहे की जो त्यांचा अँटी इंडिया सेंटिमेंट आहे, भारत विरोधी त्यांची जी भावना आहे ती हिंदू विरोधी भावना अशा स्वरूपाचं रूप घेऊ नये. कारण त्यांनी जर अशा प्रकारचं रूप घेतलं ना तर मात्र तिथल्या अल्पसंख्याक हिंदूंवरती हल्ले होण्याची आणि त्यांच्याकडे निर्वासितांचे लोंढे भारतामध्ये येण्याची शक्यता येत्या काळामध्ये आहे. देवळणकर सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. नवी दिल्लीत बैठक सुरू आहे आणि या बैठकीबद्दलच्या अपडेट्स आपल्याला प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी देत आहेत. प्रशांत, या बैठकीतल्या ताज्या अपडेट्स आम्ही तुझ्याकडनं पुन्हा थोड्याच वेळात घेऊ. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे भारत बांगलादेश सीमेवरच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. BSFच्याकडून सुरक्षेत ही वाढ करण्यात आली आहे, कारण सध्या इथे BSF तैनात आहे. सीमेवर कोणत्याही प्रकारचा तणाव तुर्तास तरी नाही, पण सुरक्षा यंत्रणांकडून खबरदारीच्या विविध प्रकारच्या उपाययोजना मात्र करण्यात आल्या आहेत. आज सकाळच्या नेहमीच्या फॉलिन नंतर BSFनं सुरक्षेत वाढ केल्याचं स्पष्ट झालं. बांगलादेश आणि नेपाळ या ठिकाणी BSFची सुरक्षा तैनात आहे, पण नेपाळसारखं ओपन बॉर्डर बांगलादेशची नाही. इथे विविध प्रकारची काळजी घेतली जाते आणि आपण ह्या सीमावर्ती भागातली दृश्य पाहतो आहोत. भारत बांगलादेश सीमेच्या इथली आज सकाळी सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी बांगलादेशच्या सीमेवर पोहोचले आणि तिथे तैनात असलेल्या सुरक्षेचा त्यांनी आढावा घेतला. आणि त्याच दरम्यानची ही पूर्वतयारीची काही दृश्य आपण पाहतो आहोत. आणि आपण भारताची बांगलादेश बरोबरची सीमा नेमकी कशा प्रकारची आहे या संदर्भातल्या काही मुद्द्यांवरही नजर टाकूयात ग्राफिकच्या सहाय्यानं. भारताचा एवढा मोठा भाग म्हणजे साधारण 2217 किलोमीटरचा भाग हा पश्चिम बंगालशी जोडलेला आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशचा जोडलेला आहे. मेघालयचा 445 किलोमीटरचा भाग जोडला आहे. आसामचा 265 किलोमीटरचा, तर त्रिपुराचा 855 किलोमीटरचा भाग हा बांगलादेशच्या सीमेशी जोडलेला आहे. त्यामुळे भारताच्या एक नाही तर 4 प्रांतांची 4 राज्यांची सीमा ही बांगलादेशला लागून आहे. आणि यापैकी कोणत्याही ठिकाणून कोणत्याही प्रकारची आगळीक होऊ नये किंवा सीमारेषेवर अन्य कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी आता बॉर्डर सिक्युरिटी फोर्स विशेष काळजी घेताना दिसत आहे. बांगलादेशमध्ये सध्या अराजकाची परिस्थिती आहे. महिन्याभरापासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या नंतर जेव्हा हिंदूंवर हल्ले होऊ लागले तेव्हा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बांगलादेशींना थेट इशारा दिला आहे की तुम्ही हिंदूंना माराल तर आम्ही पण निवडून मारू. नितेश राणे आपल्यासोबत फोनवरनं जोडले गेलेत. नितेशजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. तुम्ही अशी थेट इतकी आक्रमक भूमिका का घेतली आहे आणि तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? कालपासून जे बांगलादेशमध्ये सुरू झालेलं आपण असंख्य व्हिडिओज पाहिले असतील, तर आपले मंदिरं असतील आणि आपल्या हिंदू धर्मस्थळं असतील, त्याचबरोबर हिंदूंना मोठ्या प्रमाणामध्ये ठेचून तिथे मारलं जाते, त्याचे असंख्य व्हिडिओ बाहेर आलेले आहेत. तर अशा पद्धतीची
पद्धतीचा व्यवहार अगर तिथे हिंदू समाजावर केला जात असेल तर तिथे अनधिकृत पद्धतीने एक तर बांगलादेशी मोठ्या प्रमाणामध्ये राहतात, म्हणजे बांगलादेशी असतील, रोहिंग्या असतील, त्या लोकांचा काही ठाणपत्ता नाही. आणि इथे येऊन तिथे अगर हिंदूंची तशी अवस्था होत असेल तर मग इथे आम्ही बांगलादेशींना आणि रोहिंग्यांना इथे का सहन करावं, अशी ती भूमिका आहे. आणि मग त्याच पद्धतीचं रिॲक्शन तिथे द्यायला सुरू करायला लागेल ही भावना माझ्या त्या मागच्या ट्विटची आहे. म्हणून आता सीएए आणि एनआरसी कायद्याची जास्तीत जास्त गरज आता भासायला लागलेली आहे. म्हणून अपेक्षा एवढी पण आहे की लवकरात लवकर केंद्र सरकारने सीएए आणि एनआरसी सारखे कायदे आपल्या देशामध्ये लागू करावे, जेणेकरून हे जे काही अनधिकृत पद्धतीने बांगलादेशी आणि रोहिंगे आपल्या देशामध्ये राहत आहेत त्यांना पण आपल्या देशातून हकलवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये करायला पाहिजे, अशी भूमिका घ्यावी, अशी ते भावना त्या मागची. बरं, अगदी थोडक्यात विचारतो, शेवटचा प्रश्न, तुम्ही थोडक्यात उत्तर द्या अशी विनंती आहे की यातून काही तणाव निर्माण होईल अशी शंका वाटते तुम्हाला? त्यामुळे जबाबदारीनं विधान केलं पाहिजे किंवा वागलं पाहिजे? ती सगळी जबाबदारी आपण लोकांनी का घ्यावी ही भूमिका मुद्दा आहे. कारण का हिंदूंना ज्या पद्धतीने ठेचून तिथे मारलं जात आहे, आपली धर्मस्थळं तोडली जात आहे, तर ही भावना सगळ्या जणांचीच असली पाहिजे. सर्व धर्म समभाव हा ठेका फक्त हिंदूंनीच घेतलेला नाहीये आणि आम्ही आमचे सगळेच लोक हिंदू समाजाला जगभर मारलं जाणार, आमची धर्मस्थळं तोडली जाणार आणि इथे आपल्या भारतामध्ये आम्ही सर्व धर्मभावची ठेका घेऊन आम्ही ह्या पद्धतीची अशा पद्धतीचा संयम दाखवावा, ही मुळात भूमिका चुकीची आहे. आणि त्यामुळे ही भावना सगळ्यांनी जोपासण्याची गरज आहे. ठीक आहे नितेशजी, अपेक्षा करूयात की सगळेच जण संयमानं वागतील आणि कोणत्याही प्रकारची गंभीर परिस्थिती जशी बांगलादेशमध्ये झाली आहे तशी दूरपर्यंत भारतात होणार नाही. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.